दिसतोय परक्याचा, फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं रात्री विजय आणि आशा एकत्र आहेत आणि अचानक आशाची तब्येत बिघडते. सुहासिनी डॉक्टर अपर्णांना फोन करायला सांगते. पल्लवी आपल्या बेडरूममध्ये औषधं घेत असते आणि वैशाली तिला बघते. डॉक्टर अपर्णा आशाला चेक केल्यानंतर बलराज आणि त्यांच्या पूर्ण परिवाराला सांगते आशाला काही कॉम्प्लिकेशन्स आहेत, ज्यामुळे आशाला शहरातल्या पोलिसांपासून दूर ठेवायला पाहिजे. सुहासिनीच्या समोर पल्लवी रडते आणि सांगते की घरच्या कामांमुळे तिला कळत नाही की ती ह्या मुलाची काळजी घेऊ शकेल की नाही. आता पुढे काय झालं पल्लवी? ह्याला योगायोग म्हणू की नशीब, माझी इच्छा नसताना सुद्धा माझ्यामुळे घरचं वातावरण बिघडतच चाललंय. आज तर वैशाली दीदीने सरळ सरळ सांगितलं की या घरामध्ये या तर त्या राहतील किंवा मग मी. काय? हे बघ पल्लवी, मला नाही वाटत की तू कुणाचं मन दुखवावंस, पण जर असंच वातावरण राहिलं तर तुला आमच्याबरोबर येणं जास्तीत जास्त सोपं होईल आणि तुझ्या सासूबाई सुद्धा तयार होतील ना. मम्मी, असा प्रश्न उद्भवू शकतो की पल्लवीने आपल्या बरोबर जाण्यासाठी हे सगळं नाटक केलं होतं, घरातलं वातावरण खराब केलं म्हणून. मला असं अजिबात व्हायला नकोय की तिच्यावर असे आरोप व्हावे. आरोप तर होणारच आशा, आणि जे काही मी करण्याचा विचार करते त्याच्या समोर तर हे आरोप काहीच नाहीयेत. खरंय तुझं म्हणणं. बेटा, तुझ्यावर कसलेही आरोप होणार नाहीत, कारण की जर समाजाच्या चौकटीत राहून विचार केला ना तर हे चुकीचंच आहे. पण जर नात्याच्या चौकटीत राहून विचार केला तर तुझे खूप उपकार आहेत आमच्यावर. आमच्या येणाऱ्या पिढ्या नेहमीच तुझ्या ऋणी राहतील. आंटी, हे सर्व जाऊ दे. तसं सुद्धा मी कोणावर उपकार दाखवण्यासाठी मुळीच करत नाहीये. मी तर तिकडे जाण्यासंबंधी विचारायला आले होते की आपण कधी निघायचे आणि काय काय तयाऱ्या करायच्यात. पल्लवी, जायचं तर आहेच, पण पूर्ण प्लॅनिंग करून जायचं. नंतर कुणाला कसलाही संशय यायला नको. इनफॅक्ट मी तर असा विचार करते की तुझ्याकडून अशी कुठलीही गोष्ट होता कामा नये की तुलाच माझ्या बरोबर यायचं. हो पल्लवी, आम्ही आमच्याकडून हा मुद्दा उचलून धरू की तुलाच आशा बरोबर पाठवण्यात यावं. पण तू तुझ्यातर्फे नकार देऊन टाक, म्हणजे कोणाला संशय नको यायला की तू हे सर्व आशा बरोबर जाण्यासाठी केलेस. हो पल्लवी, हेच बरोबर आहे.
सगळे तुला समजवण्याचा खूप प्रयत्न करतील, पण तू नकार देत राहा. हां? ठीक आहे आशा. घरामध्ये माझ्या आणि दीदींच्या भांडणामुळे तर मम्मी खूप अस्वस्थ असतात. मला नाही वाटत की या बाबतीत त्या अभिजितशी काही बोलतील, पण मला वाटतं की त्या नानू आणि मावशीला फोन नक्कीच करतील. हॅलो. नमस्कार रंजनाताई. नमस्कार. कशा आहात तुम्ही? मी छान आहे. तुम्ही कशा आहात? हो, मी सुद्धा छानच आहे, पण काही समजत नाहीये मला. काय हो, काय झालं? ना मी काही विचार करू शकते ना मला काही समजते. खरं म्हणजे गायत्रीताई, माझ्या घरातलं वातावरण अजिबात चांगलं नाहीये. जे काही म्हणायचे ते स्पष्ट सांगा ना, म्हणजे आमच्या पल्लवीकडून तर काही चूक झाली नाही ना? नाही गायत्रीताई, मला पल्लवीला चूक आहे असं नाही म्हणायचंय, पण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या होऊन जातात. मी तर हा विचार करत होते की जर 4 भांडी असतील तर वाजणारच ना, पण जर तो आवाज वाढायला लागला तर त्यांना वेगळं करणंच योग्य आहे. तुम्ही वैशाली आणि पल्लवीबद्दल तर बोलत नाही आहात? खरं आहे गायत्रीताई, त्यांच्याशिवाय माझ्या घरात आणखीन आहे तरी कोण? छोटीशी गोष्ट जर वाढायला लागली आणि तोंडातून निघालेल्या गोष्टी जर मनामध्ये दऱ्या निर्माण करत असेल तर मग त्याआधी सगळं नीट करणं गरजेचं आहे. हे बघा, या बाबतीत जर मी तुम्हाला काही मदत करू शकत असेल तर जरूर सांगा, मी तयार आहे. मला पल्लवीला माझ्यापासून वेगळं तर नाही करायचंय, पण मला असं वाटतंय की पल्लवीला काही दिवसांसाठी तुमच्याकडे पाठवून द्यावं. जर ती तुमच्याकडे राहिली तर कदाचित दोघींच्या मनातला कडूपणा बहुतेक कमी होईल. ठीक आहे, यात हरकत तर काहीच नाहीये. बाबा आले की मी त्यांच्याशी बोलून घेते. तसेही जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही पल्लवीला घरी पाठवू शकता. पण गायत्रीताई, एका गोष्टीची काळजी घ्या की पल्लवीला हे कधीच कळता कामा नये की तिला मी तुमच्याकडे पाठवते म्हणून. तुम्ही किंवा बाबा येऊन घेऊन जाल तर बरं होईल. या बाबतीत तुम्ही बाबांशी सुद्धा बोलून घ्या. ठीक आहे, मी बोलेन त्यांच्याशी. नमस्कार. हो, नमस्कार. मम्मी, जर तुम्हाला पल्लवीला स्वतःपासून वेगळं नाही करायचंय तर ठीक आहे, नका पाठवू तिला. तुम्ही म्हणत असाल तर मीच इकडून निघून जाते. तू असं का बोलतेस सुनबाई? मी कुणासमोर तुझ्याबद्दल वाईट तर नाही ना बोलले? पण माझं कौतुक सुद्धा नाही केलं ना मम्मी. फोन करून तुम्ही तर चांगल्या झालात. आता प्रत्येक घरामध्ये माझ्या बाबतीत बोललं जाईल की पल्लवीची जाऊच अशी आहे, तिने पल्लवीला घरामध्ये टिकूच दिलं नाही. हे बघ सुनबाई, कोण काय विचार करतं ह्यानं मला काहीच फरक पडत नाही. मला ह्या घरातली शांतता टिकून ठेवायची आहे आणि या घरातल्या शांततेकरता आता ह्या वेळेला मला हाच मार्ग दिसतोय. काही भाग्याची. बेटा, माहीत नाहीये संकट कसं पुन्हा उभं ठाकलं. डॉक्टरांनी स्वतःच सांगितलंय की आशाच्या मुलासोबत काही सुद्धा होऊ शकतं. त्याला कोणताही आजार होऊ शकतो, त्याच्या विकासामध्ये अडचणी येऊ शकतात. बाबा, हे सगळं कदाचित त्या ॲक्सिडेंटमुळे तर नाही आहे ना? बेटा, हे तर आता डॉक्टरच चांगलं सांगू शकतात. आणि डॉक्टरांनी तर हे सुद्धा सांगितलंय की विजय आणि आशाचा ब्लड ग्रुप एकसारखाच असल्यामुळे ते मुलाकरता खूपच धोकादायक आहे. आणि उपाय फक्त एकच आहे की आशाला शहराच्या प्रदूषणापासून दूर
कुठेतरी मोकळ्या वातावरणात नेण्यात यावं. पण ह्याच्याबरोबर बेटा हा प्रश्न सुद्धा उद्भवतो आहेच की आशाला जर आपण घेऊन जायचं ठरवलं तर कुठे घेऊन जायचं? ती जिथे कुठे जाईल तिथे आनंदी राहू शकेल? घरातलं कोणी ना कोणीतरी तिच्या सोबत तर असलं पाहिजे ना. तर मग रिद्धिमा दीदी किंवा आशा दीदीच्या सासूबाई तिच्याबरोबर नाही जाऊ शकत? बेटा विजयच्या घराकडे लक्ष ठेवायला कोणीतरी पाहिजेच ना. त्या दोघींपैकी कोणी एक जाऊ शकतं. आणि बेटा सुहासिनींना असं वाटतंय की आशा बरोबर जर पल्लवी सुद्धा आली तर आशा आनंदी राहू शकेल. हो, आशाबरोबर कोणी ना कोणी तर हवंच. आशा दीदी बरोबर मीच गेले असते, पण तुम्हाला तर माहीतच आहे ना नानू की माझी परीक्षा चालू आहे आणि परीक्षा सोडून मी कशी काय जाऊ शकते नानू? मला कळतोय तुझा प्रॉब्लेम बेटा, म्हणून तर मी तुझ्या नावाचा उल्लेख सुद्धा नाही केला. बाबा, तुम्ही आज पल्लवीकडे जा आणि तिला घरी घेऊन या. का ग? रंजनाताईंचा फोन आला होता. असं दिसतंय की पल्लवी आणि वैशालीमध्ये काही वादविवाद झाले असावेत, ज्यामुळे रंजनाताई खूप अस्वस्थ होत्या. त्यांना असं वाटतं की काही दिवसांसाठी आपण पल्लवीला इकडे घेऊन यावं. पल्लवी आणि वैशालीमध्ये? हो हो, होऊच शकतं. मी पण पाहिलंय. वैशाली दीदींचं तोंड ना कात्रीसारखं चालू असतं. मग पल्लवी दीदी हे कसं सहन करू शकणार? तू गप्प रहा कृतिका, तुला काहीच नाही माहिती. मम्मी, मी कुठे काय म्हणाले? तू नेहमी मलाच गप्प बसायला सांगत असतेस. एकीकडे आशाचा प्रॉब्लेम आणि दुसरीकडे पल्लवीचा प्रॉब्लेम. बघा बाबा, जर वैशालीच्या काही चुका असतील तर असं येऊ शकतं की पल्लवी सुद्धा अजाणतेपणे काही चुका करतच असेल. आपल्याला त्याकडेही लक्ष द्यायला हवं. हे खरं आहे की पल्लवी आपली मुलगी आहे, याचा अर्थ असं तर नाही ना की आपण तिच्या चुकांवर पांघरून घालत राहू. अहो, पण पल्लवीकडून कसली चूक होऊ शकते? अच्छा बाबा, रंजनाताई म्हणत होत्या की पल्लवीला ही गोष्ट कधीही कळता कामा नये की त्या पल्लवीला आपल्याकडे पाठवायचं असं म्हणतात. बेटा मी जाऊन पल्लवीला भेटतो एकदा आणि ह्या गोष्टीचाही छडा लावतो की हे चाललेले वादविवाद कोणत्या कारणाने चालले. आणि बघ बेटा, पल्लवीला राहायचं तर त्याच घरात आहे. मग ज्या घरामध्ये राहायचं आहे त्या घरातल्या लोकांबरोबर प्रेमाने आत्मीयतेने राहायलाच पाहिजे ना. बाबा, किती विचित्र गोष्ट आहे. एकीकडे सुहासिनीजींना वाटतंय की पल्लवीने सुद्धा आशाबरोबर बाहेर जावं आणि दुसरीकडे रंजना सुद्धा पल्लवीला आपल्या घरापासून बाजूला करू पाहते. बेटा, जर आपल्याला पल्लवीला आशाबरोबर पाठवायचं असेल तर त्यासाठी रंजनाजींकडून परवानगी घेणं खूप गरजेचं आहे. तिकडे आपण आपल्या मर्जीनुसार नाही वागू शकत. ठीक आहे बाबा, तुम्ही संधी बघून बोला त्यांच्याशी. बघा रंजनाताई काय म्हणतायत ते. हो गायत्री, मी संधी पाहूनच ह्याबद्दल बोलेन. हाय अभिजित. हाय विजय, कसा आहेस तू? मी ठीक आहे, तू कसा आहेस? तुझा अभ्यास कसा चाललाय? अभ्यास चांगला चाललाय माझा. विजय, आशाशी बोलता येईल का मला? कुठे आहे ती? आशा इथेच असेल कुठेतरी, बस येतच असेल. तू हे सांग मला की आज आम्हा दोघांची आठवण कशी काय झाली? ते ॲक्च्युली मला पल्लवीबद्दल थोडंसं बोलायचं होतं. पल्लवीबद्दल? हो, तो वहिनींचा फोन आला होता आणि मला वाटतं की घरी जरूर काहीतरी घडलेलं आहे, त्यामुळेच वहिनींना मला फोन करावा लागला. असं काय झालंय अभिजित? हेच तर मला माहीत करून घ्यायचंय. कारण की जर मी पल्लवीशी बोललो तर कदाचित तिचं मन दुखावलं जाईल, तिला वाईट वाटेल. पण मला असं वाटतं की तू आणि आशा तिला समजावा. हे बघ विजय, मला पल्लवीकडून खूप जास्त अपेक्षा होत्या, त्यामुळे मला खूप वाईट वाटतंय की पल्लवीसारखी शिकलेली मुलगी ही असं वागू शकते. तिला हे समजलं पाहिजे ना की घर घर असतं, कुटुंब कुटुंब असतं आणि तिने त्यांना वेळ दिलाच पाहिजे. आणि जे मोठे आहेत ते मोठे आहेत, म्हणून मग कधी कधी छोट्या गोष्टीने सुद्धा मन दुखावलं जाऊ शकतं. मला असं वाटतं या बाबतीत तुम्ही तिला समजावा. मला तुझं बोलणं समजतंय अभिजित. तू काळजी करू नकोस, मी पल्लवीशी बोलेन या बाबतीत. अरे विजय, तू इथे आहेस? मी तुला पूर्ण घरभर शोधत होते. कोणाचा फोन आहे? अभिजितचा. हॅलो अभिजित, हे घे आशा आली आहे, बोल तिच्याशी. हाय अभिजित. कशा आहात तुम्ही?
मी छान आहे. तुम्ही कसे आहात? मी पण छान आहे. पण अच्छा आशा, मला विचारायचं होतं की पल्लवीशी तुमची भेट होते असते का? होते कधी कधी. अच्छा, प्लीज डू मी अ फेवर. जर यावेळी तुमची तिच्याशी भेट झाली तर तिला विचारा की नेमकं असं काय घडलंय की ज्यामुळे ती घरामध्ये इतकी अपसेट असते. अच्छा, तुम्ही प्लीज तिच्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करा. म्हणजे नेमकं काय घडलं ज्यामुळे ती इतकी अपसेट असते सारखी. तुम्ही तिची चांगली मैत्रीण आहात आणि तुम्ही तिच्याबरोबर सगळं शेअर करू शकता. खरंय, मी बोलेन पल्लवीशी नक्की. अभिजितच्या फोनचा अर्थ आहे काही ना काही प्रॉब्लेम नक्कीच झाला. या बाबतीत बोलण्यासाठी मी स्वतः पल्लवीलाच भेटेन. मी पल्लवीशी बोलेन याबद्दल. खाही भाग्याची. मम्मी, मला एक गोष्ट अजिबात कळत नाहीये. आता तर ही गोष्ट समोर आली होती की आशा प्रेग्नेंट आहे आणि लगेचच डॉक्टरांनी तिला बाहेर घेऊन जाण्याचा सल्ला सुद्धा दिला. रिद्धिमा, जी गोष्ट डॉक्टरांना नीट कळते ती तुला कशी कळू शकेल बेटा? मला समजतंय का मम्मी, पण मी अजूनपर्यंत हेच ऐकलेलं आहे की मुलाच्या जन्माच्या 2-3 महिने आधीच डॉक्टर काही बायकांनाच बाहेर जाण्याचा सल्ला देतात. रिद्धिमा, आता तर तू डॉक्टरांकडे सुद्धा बोट दाखवू लागलीस. माहितीये किती नाव आहे त्या डॉक्टरांचं? इतकं मोठं मॅटर्निटी होम आहे या शहरामध्ये. मम्मी, मी डॉक्टरांकडे बोट दाखवत नाहीये. मम्मी, ये सुनबाई, ये इथे बस, सावकाश. काय बोलत होतात तुम्ही दोघी? विशेष नाही बाया. रिद्धिमाला ही गोष्ट समजत नव्हते की डॉक्टर अपर्णाने तुला बाहेर जाण्याचा सल्ला कसा दिला. नाही मम्मी, मी तर हा विचार करून बोलत होते की आशाच्या तिकडे जाण्यामुळे हे घर पुन्हा रिकामं होऊन जाईल. नाही रिद्धिमा, माहितीये तुला जेव्हा आशा परत येईल ना, तेव्हा हे घर बाळलीलांनी किती गजबजून जाईल. खरंच. चल जा आता, माझ्यासाठी 1 कप चहा घेऊन ये. किती प्रश्न विचारते ही मुलगी. हो, मी आलेच. तसं बेटा, रिद्धिमाचा प्रश्न तर अगदीच बरोबर आहे. पण तिला काय माहित की आपल्या सांगण्यावरूनच तर डॉक्टर अपर्णांनी हे सगळं काम केलं होतं. हो मम्मी, पण मला पाठवण्यावरून पप्पा आणि विजयला आणखी कोणी नसतं म्हणू शकलं. पण कमीत कमी तिने सगळ्यांना पटवून तर दिलं. परमेश्वराचे लाख लाख उपकार आहेत. ती आपल्याला योग्य वेळी भेटली. पण मम्मी, मला राहून राहून भीती वाटते. आपल्या सांगण्यावरून तिने डॉक्टर असण्याचं नाटक केलं. शिवाय सगळे लोक तिला डॉक्टर अपर्णा सेन समजतात सुद्धा. पण डॉक्टर अपर्णा सेन तर दुसरीच आहे ना कुणी. जाऊ दे ना, अपर्णामुळेच तर सगळे तुला तिकडे पाठवायला तयार झालेत. आणि जेव्हा तू तिला भेटशील ना, तेव्हा तिला माझ्याकडून धन्यवाद सांग. हो मम्मी, मी खरं तर तिलाच भेटायला चालले. तुम्हाला माहितीये, मी तिच्या पप्पांची एक केस लढली होती. तेव्हापासून ती मला खूप मानते. आणि मला सुद्धा अजिबात वाटलं नाही की ती डॉक्टर होण्याची ऍक्टिंग एवढी चांगली करू शकेल. खरोखरच कुणाला समजलं सुद्धा नाही की ती डॉक्टर नाहीच आहे मुळे. तू अगदीच बरोबर बोलतेस सुनबाई, खरंच. मम्मी, तुम्ही चहा प्या, मी आलेच जाऊन. ठीक आहे. घरातल्या गोष्टी सगळीकडे सांगून चांगलं नाही केलं मम्मी. ह्यामुळे तुमचं काही नाही बिघडणार. बदनामी तर फक्त माझीच होणार आहे. जरासं तिला काय बोलले की चेकअप करून घे, इतकी भडकली माझ्यावर. एक गोष्ट सांगू सुनबाई? बोला ना मम्मी. कोणतीही गोष्ट सांगण्याची एक पद्धत असते आणि तू कोणतीही गोष्ट अशा प्रकारे सांगतेस की चांगली गोष्ट सुद्धा वाईटच वाटायला लागते. अच्छा, आता मी तुम्हाला दुष्ट वाटायला लागले का मम्मी? अरे नाही नाही सुनबाई, माझ्या म्हणण्याचा हा अर्थ नव्हता. राहू दे ना मम्मी, तुमच्या म्हणण्याचा अर्थ जो काही असो. जर तुम्हाला काही कुणाला विचारायचं असेल ना, तर तुम्ही पल्लवीला विचारा की अशी कोणती गोष्ट आहे की ती आपल्यापासून लपवते.
कोणतीही गोष्ट स्पष्टपणे सांगत का नाही ती? आणि ती हे सांगत का नाही की तिच्या मनात काय चाललंय? म्हणते की आजारी नाहीये. पण मी स्वतः पाहिलंय तिला औषधं घेताना, माहितीये? मग अशा कोणत्या आजारासाठी औषधं घेते नेहमी आणि आपल्यापासून लपवण्याची काय गरज आहे तिला? जर असं काही असेल तर मी स्वतः पल्लवीला डॉक्टरांकडे चेकअप करता घेऊन जाईन. आणि मग मी बाबा तुम्ही या ना. नमस्कार. सुखी राहा. नमस्कार. सुखी राहा बेटा. बाबा बसा ना. हो. सुनबाई, बाबांकरिता चहा घेऊन ये. हो हो हो, मी आणते आत्ताच. बेटा ही पल्लवी कुठे गेली? अहो ती कुठेतरी बाहेर गेलीये. बस थोड्या वेळापूर्वीच गेलीये ती. बाहेर गेली? कुठे? सांगून तर गेली नाही. कदाचित आशाला भेटायला गेलीये. खरंय, आशा सुद्धा आजकाल खूपच अस्वस्थ असते. खरं म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं की मुलाच्या तब्येतीकडे बघता आशाला बाहेर पाठवणंच चांगलं ठरेल. आणि रंजनाजी, माझ्या डोक्यात एक गोष्ट आली होती की पल्लवी नेहमीच तिच्या सोबत राहिली आहे आणि दोघी अगदी जवळच्या मैत्रिणी आहेत आणि दोघी वकिली पण एकत्रच करायचं म्हणतायत. तर मी विचार करत होतो की म्हणजे जर पल्लवीला आशासोबत पाठवलं तर, जर तुमची परवानगी असेल तर. बाबा, पल्लवी माझी सून आहे हे खरं आहे, पण तिच्यावर अधिकार तुम्हा लोकांचा सुद्धा आहे. जर तुम्हा सगळ्यांना वाटत असेल की पल्लवीला आशाबरोबर बाहेर पाठवलं पाहिजे, मग माझी काय हरकत असेल? हा घ्या चहा. खरं म्हणजे हा तर तुमचा मोठेपणा आहे. तसंही मी पल्लवी सोबतही बोलेन म्हणतो एकदा. अरे आम्हाला तर माहितीच नाही की ती कधी परत येईल. आम्हाला तर वाटतं आज सुद्धा तिला उशीरच होईल. रेखा ही भाग्याची. मला पल्लवीला समजावायला पाहिजे की अभिजित सारखा चांगला माणूस तिला नवरा म्हणून मिळालाय, एवढा चांगला परिवार मिळालाय. पल्लवीने या नात्यांचं महत्व ओळखायला पाहिजे. आणि त्या घरामध्ये पल्लवीला काय प्रॉब्लेम आहे? जर त्या घरातल्या लोकांकडून काही प्रॉब्लेम असेलच तिला, तर अभिजितने मला फोन करून हे नक्कीच सांगितलं नसतं की मी पल्लवीला समजवावं. मला पल्लवीला समजवायलाच पाहिजे की आता अभिजितच तिच्यासाठी सर्व काही आहे. विजय, काय बोलायचंय तुला विजय? आणि तू मला इथे का भेटायला बोलवलंयस? आता सरळच गोष्ट आहे ना. एखादी महत्वाची गोष्ट सांगायची, यासाठी एकटा तुला भेटायला आलोय. म्हणजे तुझ्याशी बोलता येईल मला. काय बोलायचंय तुला? बाकी सगळं सोड, आधी हे सांग की तुझ्या उदासीचं कारण काय आहे? तू एवढी उदास का असतेस? त्या अभिजितच्या घरात तुला मान सन्मान आणि प्रेम नाही मिळत? नाही विजय, अशी कोणतीच गोष्ट नाहीये. मम्मी मला खूप चांगलं वागवतात, माझ्यावर खूप प्रेम करतात. तर मग तुझ्याकडून चुका का होतात पल्लवी? कसल्या चुका होत आहेत? आता हे तर मला माहित नाही, पण काही ना काहीतरी असं नक्कीच घडतंय जे व्हायला नाही पाहिजे, ज्याच्यामुळे अभिजितच्या घरातलं वातावरण खराब होत चाललंय. तू काय बोलतोयस? मला काहीच समजत नाहीये. कदाचित मला तुला नीट समजावून सांगता येत नाही पल्लवी, पण काय फरक पडतो? शेवटी जे समजायचं आहे ते तुलाच समजून घ्यायचंय. कोणाच्या काहीही समजावण्याने काही नाही होणार. तुला हे सगळं कोणी सांगितलं? आता या सगळ्यावरून अभिजितकडे तक्रार नको करत बसूस. खरं तर मला अभिजितनेच फोन केला होता. त्याने मला सांगितलं होतं की मी तुला भेटावं आणि
तुला समजवायचा प्रयत्न करावा. आणि त्याने मला हे सुद्धा सांगितलं की तू आजकाल खूपच उदास आणि अस्वस्थ असतेस. पल्लवी आणि विजय हे दोघे इथे? पल्लवी इथे काय करते? आणि पल्लवी बरोबर ह्या कोण आहेत? ही पल्लवीची सासू आहे. मला वाटतंय कसली गडबड नसली झाली म्हणजे मिळवलं. म्हणजे त्यांना पल्लवीवर संशय वगैरे. ह्या गोष्टीचा आता पुन्हा नाही विचार करता येणार का की अभिजित इकडे नसल्यामुळेच पल्लवी एकवार पुन्हा विजयच्या जवळ येत आहे? कारण याचं काही असो बाबा, पण जर या गोष्टीमध्ये जरासुद्धा खरेपणा असेल तर पल्लवी, अभिजित आणि आशा दोघांच्याही आयुष्याशी खेळते.